अधिक मासाच्या या महिन्यामध्ये जावयाला एखादा सच्छिद्र पदार्थ दान करण्याची पद्धत आहे. मग त्याच्यामध्ये बत्तासे असतात, मैसूर पाक किंवा मग अनारसे. या तिन्हीपैकी जनरली आमच्या इथे बत्तासे किंवा अनारसे हे दोन पदार्थ दान केले जातात. बत्तासे अर्थातच आपण विकतच आणतो, पण अनारसे घरी तयार करावे लागतात आणि हे करताना बऱ्याचशा अडचणी येतात. तर तशा पद्धतीच्या अडचणी येऊ नयेत, आपले अनारसे अगदी परफेक्ट असे व्हावेत, यासाठी या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. अनारसे व्यवस्थित असे तयार व्हावेत यासाठी आपल्याला रेशनचा तांदूळ घ्यायचा असतो आणि हा तांदूळ आपल्याला कंटिन्यू 3 दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवायचा असतो. आपण ज्यावेळेस कंटिन्यू 3 दिवस तांदूळ पाण्यात ठेवतो त्यावेळेस त्याचा एक विशिष्ट प्रकारचा उग्र वास येतो आणि तो येऊ नये यासाठी आपल्याला दिवसातून 2 वेळा म्हणजे सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा त्याच्यातलं पाणी बदलायचं असतं. पाणी जर आपण बदलत राहिलो तर मग त्याचा विशिष्ट असा उग्र वास वगैरे काही येत नाही. तर आजचा दिवस चौथा आहे. चौथ्या दिवशीचा साधारण 11 ते 12चा सुमार झालेला आहे. तरीसुद्धा सकाळीसुद्धा एकदा मी याच्यातलं पाणी बदललेलं होतं आणि इथं आता तुम्ही आपला हा तांदूळ बघू शकता पद्धतीनं भिजला गेलेला आहे. म्हणजे तुम्ही बघताय तांदूळ इथं अख्खा राहिलेलाच नाही आहे. अगदी सहज हाताने सुद्धा हा बारीक होतं. तर आता काय करू, यातलं सगळं पाणी निथळून घेऊया. इथं एक स्ट्रेनर घेतलेला आहे आणि याच्यामध्ये हा तांदूळ टाकून घेऊयात. तर साधारण एक 5 ते 10 मिनिट आपण हे असंच राहू देऊयात, म्हणजे याच्यातलं पाणी खाली निथळेल. 10 मिनिट झालेले आहेत आणि खाली तुम्ही पाणी बघू शकता अशा पद्धतीनं एक्स्ट्राचं पाणी निथळलेलं आहे. आता हा तांदूळ आपल्याला एका सुती कपड्यावरती पसरवून घ्यायचा आहे. होता येईल तेवढं आपल्याला हे पातळ असं पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे काय होईल, हा तांदूळ पटकन सुकेल. आता सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे हा पटकन सुकतो. फॅन चालू ठेवला तरीही चालेल, फक्त आपल्याला हे उन्हात सुकवायचं नाही आहे, घरात सावलीमध्ये सुकवून घ्यायचं आहे. आणि सुकवत असतानाही आपल्याला पूर्णपणेही हा कोरडा फट्ट करायचा नाही आहे. गर्भ ओला ज्या पद्धतीनं म्हणतात तशा पद्धतीनं आपल्याला हा कोरडा करून घ्यायचा आहे. साधारण 15 ते 20 मिनिट झालेले आहेत आणि इथं तुम्ही बघू शकता मगाशी जो तांदूळ ओला होता की नाही, तो आता अगदी आपण कसं म्हणतो त्याला ज्यावेळेस असं धरलं जातं त्यावेळेस तो फक्त आपल्याला हातांना थंड जाणवतोय इतपत आपल्याला हा कोरडा करून घ्यायचा आहे. आता आपल्याला हा तांदूळ दळून घ्यायचा आहे. तर त्यासाठी इथं मी एक मिक्सरचा जार घेतलेला आहे, यामध्ये हा तांदूळ टाकून घेऊयात. आणि एकदम छान मस्त फाईन असं हे आपल्याला दळून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपण वापरत आहोत अगारोचा ब्लेंडर. बारीक करून घेतलेलं हे पीठ आपण ज्या चाळणीनं पीठ चाळतो त्या चाळणीनं चाळून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, खालचं जे पीठ आहे ते सगळं एकसारखं अशा पद्धतीचं तयार होतं आणि अनारशांसाठी एकदम स्मूथ किंवा एकदम बारीक अशा पद्धतीचं आपल्याला पीठ लागतं. चाळून शिल्लक राहिल्यानंतर जो काही तांदूळ असेल तो आपण परत एकदा ब्लेंडरमध्ये टाकणार आहोत आणि बारीक करून घेणार आहोत. तर हे वरचे जे तांदूळ आहेत ना ते थोडेसे जाडे आहेत, त्यामुळे आता आपण हे चाळायचं बास करूयात. जारमध्ये टाकून घेते आणि याच्यासोबतच परत आणखीन 1 वाटी तांदूळ टाकून घेते. तुम्हाला जर अगारोच्या या ब्लेंडरची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, चेक करू शकता. आता ही सगळ्यात आपली शेवटची बॅच आहे. या चाळणीमध्ये जो तांदूळ शिल्लक राहील ना तो आपण वापरणार नाही आहे. आणि याच भांड्यामध्ये आता आपण साखर देखील बारीक करून घेतोय. आता एका दुसऱ्या ताटामध्ये आपण ही साखर देखील चाळून घेतोय. साखर चाळल्यामुळे पण सेम तेच एकसारखी एकदम बारीक अशी पिठी साखर आपल्याला मिळते. कुठेही साखरेचे कण किंवा अख्खी साखर राहत नाही त्याच्यामध्ये. इथं हे 1 कप तांदळाचं पीठ आहे आणि आपल्याला याच्यामध्ये साखर जी आहे ती त्याच्याही कमी टाकायची आहे. म्हणजे मी काय करणार आहे, पाव कप साखर आणि त्याच्यावरती 1 मोठा चमचा इतपत पिठी साखर टाकणार आहे. पिठी साखरेचं प्रमाण जर जास्त झालं तर मग आपले अनारसे तेलामध्ये विरघळू शकतात. आता हे एकत्र करून घेऊयात. आणि तांदळाचा ओलसरपणा असतो
तर त्याच्यामुळे ही जी साखर आहे ती हळूहळू अशी ओली व्हायला सुरुवात होते आणि या पिठाला एक छान असं बाइंडिंग येतं. जर फारच गरज भासली, म्हणजे जर आपलं पीठ पूर्णपणे कोरडं झालं असेल तर नंतर बघायचं पुढं गेल्यानंतर सिच्युएशन कशी आहे त्यानुसार अगदी थोडंसं, म्हणजे साधारण 1-2 चमचेच आपल्याला लागलं तर दूध लागू शकतं, नाहीतर लागतसुद्धा नाही. तुम्ही इथंच बघताय हे अशा पद्धतीने याचा गोळा व्हायला लागलेला आहे. आपण साखर वापरलेली आहे, साखरेच्या ऐवजी बरेचसे जण गूळ देखील वापरतात. तर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तसंसुद्धा करू शकता. गुळाचं पण प्रमाण सेम अशाच पद्धतीने कमी प्रमाण ठेवायचं. गोडीचं जे प्रमाण आहे ना ते कमी ठेवायचं. आता ज्यावेळेस हे सगळं एकत्र होतं ना, तर हे असे याचे लाडू तयार करायचे. इथं आपण हे लाडू वळवून घेतोय. तर कशासाठी, ज्यावेळेस हे पीठ अशा पद्धतीनं घट्टसर एकमेकांना बांधून ठेवतो ना आपण, तर त्यावेळेस ते थोडं थोडं लूज व्हायला सुरुवात होते किंवा पातळ व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आपण हे करतोय. आणि हे जरी आपल्याला जसं हवं तसं नाही ना झालं तरी पण मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण नंतर थोडंसं दूध तर वापरणारच आहोत. आता आपल्याला काय करायचं आहे, साधारण अर्ध्या तासासाठी हे एखाद्या डब्यामध्ये असंच पॅक ठेवायचं आहे. आता थोड्या वेळानंतर आपण हे चेक करूयात. आणि हे जे लाडू आहेत ना ते एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत. आणि इथं तुम्हाला याचा ओलसरपणा जाणवतो आहे. अशा पद्धतीचे हे ओलसर झालेले आहेत. आता काय करणार आहे, एका वेळेस मी एकच लाडू फोडणार आहे किंवा माझ्या सोयीनुसार. आणि अगदी थोडासा ओलसर हात मी घेतलेला आहे आणि हे असं मळून घेते आहे. आता इथं मी पाण्यात हात बुडवला होता, तुम्ही दूधसुद्धा वापरू शकता. आता हा असा आपण गोळा करून घेतलेला आहे आणि अगदी हातावरती आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे. आणि हे एवढं पसरवल्यानंतर इथं खाली मी थोडीशी खसखस टाकून घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीनं तुम्ही माझ्या हाताची मूवमेंट बघताय. हे असं असं आपल्याला गोल गोल फिरवायचं आहे. अनारसे तळण्यासाठी आपल्याला थोड्याच प्रमाणात तेलाचा वापर करायचा असतो. हे अनारसं अशा पद्धतीनं खसखस ज्या बाजूला आपण लावलेली आहे ती वरच्या बाजूला करायची. आणि हे असं एका वेळेस एकच अनारसा आपल्याला तळायचं आहे. अनारसं तेलात टाकल्यानंतर आपल्याला लगेच त्याला उलटण्यानं किंवा चमच्यानं टच करायचं नाही आहे. तुम्ही इथं बघताय अनारसं टाकल्या टाकल्या असं खाली चिटकून बसल्यासारखं होतं. आता ते थोडंसं फुगायला सुरुवात झालेली आहे. आणि जर तेल कमी असेल ना तुमचं तर हे असं वरनं थोडंसं तेल सरकवायचं आणि तेल हलवलं की आपलं अनारसंसुद्धा खालच्या बाजूनं मोकळं होतं. आपलं हे पहिलंच अनारसं होतं तर त्याच्यामुळे हे आकारानं थोडंसं छोटं आणि मला असं वाटतं की थोडंसं जाडसर असं झालेलं आहे. आता याच्या पुढचं जे आपण करणार आहोत ते थोडंसं करताना पातळ करून घेऊयात. अनारसं तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. तर इथं बघा हे आपलं पहिलं अनारसं तयार झालेलं आहे. काढून घेऊयात. अनारशाच्या आतमध्ये तेल जातं त्यामुळे ते निथळणं खूप जास्त गरजेचं आहे. अशा पद्धतीचं आपल्याला स्ट्रेनरच वापरायचं आहे आणि हे असं पालथं घालायचं म्हणजे त्याच्यामध्ये जे काही तेल आहे ते खाली निथळतं. आता हा दुसरा लाडू आपण फोडून घेतोय आणि मगाशी जसं तुम्हाला म्हटलं तसं थोडा थोडा पाण्याचा किंवा दुधाचा हात घ्यायचा आहे आणि हे पीठ आपण थोडंसं मऊ करून घेतोय. अगदी थोड्याशा पाण्याचा वापर करून आपण हा गोळा मस्त असा मऊसूत करून घेतलेला आहे ना. आत्ता मला रेसिपी दाखवण्यासाठी तुम्हाला थोडंसं हे पटकन करावं लागले, पण साधारण 1-2-3 तास हे भिजलं ना म्हणजे चांगलं मुरतंसुद्धा. मग अशा पाण्याची वगैरे आवश्यकता लागत नाही एक्स्ट्राच्या. तर इथे तुम्ही बघताय आपले अनारसे तयार झालेले आहेत. पूर्णपणे थंडसुद्धा झालेले आहेत. साखरेचे केल्यामुळे याला अशा पद्धतीनं पांढरा रंग येतो. ज्यावेळेस आपण गूळ वापरतो त्यावेळेस त्याला हलका असा लालसर किंवा चॉकलेटी रंग येतो. आता एक अनारसा मी तुम्हाला तोडून दाखवते. आतमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची छान अशी जाळी आलेली आहे.
आणि अनारसांच्या बाबतीत मेन महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपल्याला एक भीती असते की अनारसा ज्यावेळेस तेलामध्ये जाईल त्यावेळेस ते विरघळू नये. तर त्याच्यासाठी सुद्धा महत्त्वाची टिप मी तुमच्याबरोबर शेअर केलेलीच आहे, जी की साखरेशी संबंधित आहे. साखरेचं प्रमाण कमी ठेवायचं म्हणजे अजिबात तेलामध्ये गेल्यानंतर अनारसे विरघळत नाही. चला तर मग या धोंड्याच्या महिन्यामध्ये तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीनं अनारसे घरी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कसे झाले होते हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. परत एकदा भेटूयात अशाच छानशा रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.